आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि थोडासा ओला लसूण मी घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मसाले सगळे घातल्यानंतर हे मी 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेत। हिरव्या तुरी येतात त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत, त्याला स्वच्छ साफ करून घेतले। आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। तर आपल्याला ह्याची पेस्ट न बनवता असं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे। तर असं ह्याप्रमाणे मी हे वाटून घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊया। तर इथे मी पीठ भिजवायसाठी मैदा घेतलेला आहे। मैदा मी 1 वाटी आणि 2-3 चमचे आणखीन जास्त घेतले। आता ह्या मैद्यामध्ये मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर थोडीशी साखर घालायची। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। मोड देण्यासाठी आपल्याला मैद्यामध्ये तेल घालायचे। तर तेल घातल्यानंतर सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मीठ, साखर आणि तेल मैद्याला व्यवस्थित कोट होईल ह्याप्रमाणे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याचं आपण पीठ भिजवून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालून मैद्याचं आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। पाणी आपण एकदम थोडं थोडं घालायचं, नाहीतर मग पातळ होऊन जाईल पीठ आपलं। तर आता ह्याप्रमाणे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। पिठाला थोडंसं तेल लावून पीठ मसळून घ्यायचं। तर थोडंसं तेल टाकून मी पीठ मसळून घेतले। आता हे भिजवलेलं पीठ आपण थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवून देऊया। तर पिठावर झाकण ठेवून थोड्या वेळ असंच राहून द्यायचं। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की तेलामध्ये 2 मोठे चमचे मी तीळ घातलेत। तीळ क्रॅकर व्हायला लागले की हिंग घालायचे आणि वरियाळी पण घालून घ्यायची फोडणीमध्ये। आता फोडणीला 1 सेकंडभर चांगली परतून ह्याच्यामध्ये आता जी आपण पेस्ट तयार केली आहे तुरीच्या दाण्याची ती घालायची। तुरीच्या दाण्याची पेस्ट फोडणीमध्ये घालून 2 ते 3 मिनटे व्यवस्थित अशी परतून घ्यायची। तर आता हे छान परतून झाल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं। 2-3 मिनटानंतर झाकण काढायचं आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। थोडीशी साखर घालायची। इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि तुरीचे दाणे पण आपले थोडेसे शिजलेत। आता ह्याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे आणि द्राक्ष घातली। आता मस्त चटपटीत स्वाद आणण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे। तर इथे मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे। लिंबाचा बिया मी काढून घेतल्यात आणि अर्धा लिंबू ह्या सारणामध्ये आपल्याला घालायचं आहे। लिंबू घातल्यानंतर परत एक वेळा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साखर, मीठ, लिंबू व्यवस्थित आपल्या सारणाला लागेल। आणि आता परत झाकण ठेवून आपण 1 मिनिट आणखीन शिजवून घेऊया। 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं
आणि थोडेसे मसाले घालून घ्यायचे. तर मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि थोडीशी लाल मिरची आणि थोडीशी हळद घातली आहे. मसाले घालून परत हे सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता सगळे मसाले ह्या सारणाला लागलेत. मसाले घातल्यानंतर 1 चमचाभर मी खोबऱ्याचा कीस घातला आहे आणि परत मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता ह्याला गॅसवरनं खाली उतरवून थंड करून घ्यायचं आहे. सारण थंड झालं का ह्या सारणामधून एक छोट्या लिंबाच्या साईजचे गोळे करून घ्यायचे. तर याप्रमाणे मी सारणाचे हे सगळे गोळे वाळून घेते आहे. अगोदर आपण हे असे गोळे वाळून ठेवले ना तर काम सोपं पडतं. तर हे सगळे मी बॉल्स वाळून ठेवलेत. आता जे मैद्याचं पीठ आपण भिजवलं आहे ते परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे पण आपण एक छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. ह्याप्रमाणे सगळ्यात मैद्याच्या पिठाचे गोळे करून घ्यायचे. आता गोळे करून झाल्यानंतर एक गोळा आपण हातावर मसळून घ्यायचा आणि त्याला असा पुरीचा शेप द्यायचा. आता आपण जे तुरीच्या दाण्याच्या शेंगांचं सारण केलं आहे ते ह्या पिठामध्ये भरायचं आणि त्याला असं वरनं पॅक करून घ्यायचं. तर आता आपली ही रेसिपी वरून अशी मस्त पॅक करून झाली का त्याला थोडंसं हाताने प्रेस करून असं चपटं वाळून घ्यायचं. ह्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता ह्याचप्रमाणे आपण दुसरी कचोरी पण करून घेऊया. पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला हातावर असं मसळायचं आणि त्याला पुरीचा शेप द्यायचा. पुरीचा शेप देऊन झाला की त्याच्यामध्ये आपण केलेल्या सारणचा गोळा ठेवायचा आणि वरून असं बंद करून घ्यायचं. असं एका बोटाने म्हणजे अंगठ्याने सारणमध्ये असं दाबायचं आणि असं पॅक करून घ्यायचं. पॅक करून झालं का त्याला थोडंसं प्रेस करून चपटं करून घ्यायचं. बस ह्याप्रमाणेच आता आपल्याला सगळ्या कचोऱ्या करून घ्यायच्या. हे तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये पण करू शकता. तर आता सगळ्या कचोऱ्या वाळून झाल्यात. आता कचोऱ्यांना आपण तळून घ्यायचे. तर तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी 2 कचोऱ्या एकसंग तळून घेते आहे. कचोऱ्या टाकल्या लगेच पलटायच्या नाही, त्यांना थोड्या वेळ राहू द्यायच्या तेलामध्ये आणि मग वरनं असं झाऱ्याने तेल टाकत जायचं. 2 मिनटानंतर कचोरी पलटून घ्यायची. तर ह्याचप्रमाणे आता आपल्याला ह्या कचोऱ्या गोल्डन कलरच्या तळून घ्यायच्या. तर कचोऱ्या आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळायच्या. हाय गॅसवर तळल्या तर त्या वरनं ब्राऊन होतील आणि मधून कच्च्या राहतील. म्हणून मीडियम टू लो गॅसवरच गोल्डन कलरच्या तळून घ्यायच्या. आता याचप्रमाणे मी दुसऱ्या कचोऱ्या पण तळून घेते आहे. कचोरी तेलामध्ये टाकायची आणि वरून असं तेल सोडायचं झाऱ्याने. ह्याचप्रमाणे सगळ्या कचोऱ्या मी तळून घेणार. तर कचोऱ्या गोल्डन कलरच्या झाल्या का उतरवून घ्यायच्या तेलामधून. ह्या कचोऱ्या खायला खूपच स्वादिष्ट लागतात. तर तुम्हाला माझी ही तुरीच्या दाण्याची कचोरी कशी वाटली? कचोरी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता कचोरी किती मस्त झालेली आहे आणि खायला पण तितकीच छान लागतील. तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.